भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रतिनिधी आकाश जळके। अतिवृष्टी अनुदान याद्या अपलोडची अंबड तहसील कार्यालयात युद्धपातळीवर कार्यवाही। 30 ऑक्टोबर 2025 मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया अंबड तहसील कार्यालयात वेगाने सुरू आहे। 22 गावांच्या याद्या त्रिस्तरीय समितीच्या मंजुरीने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या संमतीने शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे। आतापर्यंत NDRF अंतर्गत 7000 व SDRF अंतर्गत 600 शेतकऱ्यांची नावे अपलोड झाली आहेत। फार्मर ID असणाऱ्या eKYCची गरज नाही, तर इतरांची eKYC प्रशासनाकडून केली जाणार आहे। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशाने तहसीलदार विजय चव्हाण व त्यांच्या टीमकडून हे काम पारदर्शकतेने पूर्ण केले जात असून उर्वरित याद्या 2 दिवसात अपलोड होणार आहेत। नमस्कार। अंबड तालुक्यामध्ये माहे सप्टेंबर 2025 मध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती, त्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाकडून काल 29 ऑक्टोबर 2025 रोजी NDRFचं GR आलेलं आहे। त्यापूर्वी 20 ऑक्टोबर 2025 रोजी SDRFचा शासन निर्णय आलेला आहे। या दोन्ही GRची या ठिकाणी आमच्याकडं पंचनामा पोर्टलवर सुविधा उपलब्ध झालेली आहे। आजपासून आपण सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे डिटेल्स, ज्या शेतकऱ्याचे डिटेल्स आमच्या तलाठ्याकडे आलेले होते, त्या सर्व तलाठ्यांची यादी अपलोडिंग करणं तहसील कार्यालयामध्ये सुरू झालेलं आहे। त्यापैकी 0 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंतचे जे NDRFचा निधी असतो, त्याबाबत 6440 लाभार्थ्यांची नावे आज रोजी या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 हेक्टर ते 3 हेक्टर जी SDRFचा निधी असतो, त्याचे एकूण 522 असे लाभार्थी आहेत, त्यांची सुद्धा नावे याद्वारे अपलोड करण्यात आलेली आहेत। यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या, ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर ID आहे त्यांना eKYC करण्याची आवश्यकता नाही। ज्या लाभार्थ्यांकडं फार्मर IDs नाहीत, अशा लाभार्थ्यांचं मात्र eKYC करणं आवश्यक आहे। काही फार्मर IDमध्ये क्षेत्र कमी लागलेलं आहे, त्याबाबत काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। तलाठ्यामार्फत जे काही नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसान केलेल्या पंचनाम्याच्या अनुषंगानं सर्व क्षेत्र अपलोड करण्यात आलेलं आहे। आणि कृपया करून मागे अंबड तालुक्यामध्ये जे काही झालेलं आहे त्याबाबत पुनश्च एकदा आपणास विनंती करतो की कोणत्याही प्रकारे कोणत्याही एजंटच्या भूलथापांना बळी पडू नये। या भूलथापामुळे आणि चुकीच्या गोष्टींमुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी जे इन्व्हॉल्व नाहीत त्यांना पण त्रास झालेला आहे, आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा त्रास झालेला आहे। त्यामुळे मी परत सांगतो की कोणत्याही एजंटगिरी किंवा भूलथापांना आपण बळी पडू नये, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि जे काही खरे लाभार्थी आहेत त्यांना त्रास होणार नाही, आणि यामध्ये कोणतेही खरे लाभार्थी वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि आपण त्याची पुरेपूर काळजी घेत आहोत। धन्यवाद। मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड।